कसं बरं आहे तुझं? ताप वगैरे आला होता काही नंतर? जेवण करते का? उलट्या वगैरे नाही ना काही? खाज कधीपासून यायला लागली? डेंग्यूमुळेच येते खाज, पण डेंग्यूमध्ये नाही सगळे त्याचे लक्षणं आहेत ना डेंग्यूचेच आहे. डेंग्यूमध्ये पहिले 3-4 दिवस ताप असतो, तापानंतर 3-4 दिवसानंतर पेशी कमी व्हायला सुरुवात होतात. मग 6व्या-7व्या दिवशी हळूहळू पेशी वाढतात. प्लेटलेट तिच्या 53,000 होता ना काल, आज 55,000 आहे. खाज येईल, तुला जास्त खाजू नको, चोळायचं बघ तिथे खाज येते. आणि जेवण जरी नाही केलं थोडंफार लिक्विड चालू ठेव, थोडं ज्यूस, सूप, नारळ पाणी वगैरे. जसे आपण आत्ताच्या पेशंटमध्ये बघितले, हे आहेत डेंग्यूचे लक्षणं. नमस्कार, मी डॉक्टर धनंजय पाटील, मी फिजिशियन आहे. आज आपण डेंग्यू बद्दल थोडी माहिती घेऊया. पावसाळा चालू झाला आहे, डेंग्यूची साथही चालू झालेली आहे. डेंग्यूच्या लक्षणांमध्ये सुरुवातीचे पहिले 2-3 दिवस कडक ताप असतो, डोकं दुखणे, उलट्या हे लक्षणं असतात. डेंग्यूचं जर आपण लवकर निदान केलं नाही तर साधारणपणे 3-4 दिवशी डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी व्हायला सुरुवात होते. प्लेटलेट्सचं मेन काम असतं शरीरात कुठूनही रक्तस्राव थांबवणे. वेळीच जर याचं निदान झालं नाही तर 5व्या-6व्या दिवसापर्यंत प्लेटलेट्स बऱ्याच कमी होऊन शरीरातून कुठूनही रक्तस्राव होण्याची शक्यता असते, बीपी कमी होण्याची शक्यता असते, ज्याला आपण डेंग्यू हायपोव्होलेमिक शॉक म्हणतो. डेंग्यू हेमोरेजिक सिंड्रोम म्हणून एक कॉम्प्लिकेशन आहे. हे सगळे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच निदान करून तापाच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी जर फरक नाही पडला आपल्या बेसिक ट्रीटमेंटमध्ये तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याचं निदान करणं आणि ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.